गुड मॉर्निंग मुलांनो. आपण पाहत आहोत प्रकरण 11 कार्य आणि ऊर्जा. पहा, आपण मागील भागामध्ये पाहिले कार्य आणि ऊर्जा यांचा संबंध. कार्य घडून येण्यासाठी कशाची गरज असते? ऊर्जेची गरज असते. कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा असे म्हणतात. ठीक आहे. कार्य आणि ऊर्जाचा संबंध पाहत असताना लहान मुलगा बल लावतो आणि या गाडीला ढकलतो खेळणारा मुलगा. त्याची स्नायू ऊर्जा ही बलात रूपांतर होते आणि या बलामुळे कार्य घडून येते. प्रत्येकाची कार्य करण्याची क्षमता वेगळी असते आणि कार्य करण्यासाठी तो ऊर्जेचा वापर करत असतो. ठीक आहे. मग ही जी ऊर्जा आहे या ऊर्जेची वेगवेगळी रूपे आहेत. या ऊर्जेची रूपे पहा, यांत्रिक ऊर्जा आहे या ठिकाणी. त्यानंतर आपण पाहूयात यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहेत, स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा. हे यांत्रिक ऊर्जेचे प्रकार आहेत. त्यानंतर पहा, पुढची ऊर्जा आहे यांत्रिक ऊर्जेनंतर उष्णता ऊर्जा. ही ऊर्जेची वेगवेगळी रूपे आहेत. ठीक आहे. उष्णता ऊर्जानंतर प्रकाश ऊर्जा. पहा या ठिकाणी प्रकाश ऊर्जा. त्यानंतर ध्वनी ऊर्जा. ध्वनी ऊर्जा ही सुद्धा ऊर्जेचं एक रूप आहे. त्याचबरोबर अजून ऊर्जेची रूपे प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, त्यानंतर रासायनिक ऊर्जा. हे पहा, रासायनिक ऊर्जा. त्यानंतर विद्युत ऊर्जा. पुढच्या पानावर पहा, विद्युत ऊर्जा. तर हे काय आहेत? ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे आपण ऊर्जेचे प्रकार उदाहरणासह अभ्यासूया. ठीक आहे. पहिल्यांदा आपण ऊर्जेची रूपे यांत्रिक ऊर्जा, यामध्ये गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा पाहूयात. पहा, या ठिकाणी आपण हे रबर असं स्ट्रेच केल्यानंतर स्ट्रेच करून आपण जर सोडून दिलं तर पुन्हा ते पूर्वस्थितीमध्ये येतं. त्याला एक वेगळी स्थितीही प्राप्त होते. तिच्यामध्ये ऊर्जा साठवून ठेवली जाते. आपण ज्यावेळेला रबर हा ताणून दिल्यानंतर पहा, हे गलोल आहे. हे गलोलचं रबर ताणल्यानंतर पुन्हा तो मूळ स्थितीमध्ये येतो. कसे? आपण ताणत असताना त्याच्यावर बल लावतो. बल लावल्यानंतर आपण तो दगड सोडला की तो लांब वर जातो. बरोबर आहे. मग आपण त्यावेळेला याला बल लावलेलं असतं, त्याचा वापर करून या ठिकाणी कार्य घडून येते. याही ठिकाणी आपण बल लावलेले असते. हे बल यामध्ये साठवले जाते. मग पहा, तर या ठिकाणी वस्तूचे विस्थापन होते. इथं वस्तूचे विस्थापन होते दगड मारल्यानंतर. या ठिकाणी सुद्धा वस्तूचे विस्थापन होते. आपण एखाद्या बाहुलीला किंवा एखाद्या गाडीला आपण चावी देतो. चावी दिल्यानंतर त्याची स्प्रिंग गुंडाळली जाते. आपण बल लावतो, स्प्रिंग गुंडाळली जाते आणि ती ऊर्जा त्यामध्ये साठवली जाते. विशिष्ट ह्याच्यामध्ये स्थितीमध्ये ती साठवली जाते. ज्यावेळेला ती गाडी पुढे सरकते ती स्प्रिंग उलटी उलगडली जाते आणि आपण जे बल दिलेला असतो त्या बलाचा ती वापर करते. उंचावर साठवलेले पाणी चक्रावर पडते आणि ते चक्र फिरू लागते. यामुळे काय होते? ते चक्राचे विस्थापन होते आणि कार्य घडून येते. मग हे कार्य घडून येण्यासाठी आपण त्याला लावलेले बल असते. आपण लावलेले बल विशिष्ट स्थितीमध्ये स्थानामुळे त्या पदार्थामध्ये साठवले गेलेले असते. त्यालाच म्हणायचं स्थितीज ऊर्जा. त्याला काय म्हणायचं? स्थितीज ऊर्जा. यांत्रिक ऊर्जेचा हा दोन प्रकार आहे, स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा. विशिष्ट स्थितीमध्ये साठवले गेलेले बल त्याला म्हणायचं स्थितीज ऊर्जा. ठीक आहे. विशिष्ट स्थितीमुळे स्थानामुळे ही साठवली जाते. त्यानंतर आपण पाहूया गतिज ऊर्जा. पहा, या ठिकाणी हे काय आहे? स्ट्रायकर आहे. ठीक आहे. ह्या सोंगटीला चेंडू आहे. ह्या चेंडूला आपण बल लावलेले स्नायू बलाचा वापर करून ढकलल्यानंतर ह्याचा धक्का ह्याला लागतो. पुढच्या चेंडूला धक्का लागतो. याच्यावर हा चेंडू येऊन आदळतो. म्हणजे हा लाल रंगाचा चेंडू आपण ॲक्च्युली पिवळ्या रंगाच्या चेंडूवर बल लावून ढकललेला आहे. आपण लाल चेंडू ढकलत नाहीये.
इथे लाल चेंडू सुद्धा पुढे सरकलेला आहे. लाल चेंडू का पुढे सरकलेला आहे? आपण ह्या पिवळ्या चेंडूला धक्का मारलेला आहे आणि त्याला आपण बॉल लावल्यानंतर याचे विस्थापन झालेले आहे आणि हे विस्थापन झाल्यानंतर याचा धक्का लाल चेंडूला लागलेला आहे. तो गतिमान झालेला आहे. हा गतिमान होण्यासाठी याला बल कुठून आले? तर पहिल्या चेंडूला आपण लावलेली ऊर्जा, आपण लावलेले बल, याची ऊर्जा याला प्राप्त झालेली आहे आणि मग याच्यामध्ये याला एक गती मिळालेली आहे. आलं लक्षात? म्हणजे गतीमुळे आलेली ऊर्जा त्याला म्हणायचं गतिज ऊर्जा. कॅरम खेळत असताना आपल्या स्ट्रायकरमध्ये आपण स्नायूची ऊर्जा वापरतो आणि त्या स्ट्रायकरला आपण बल लावून मारतो आणि ते स्ट्रायकर जाऊन पुढच्या सोंगटीला ढकलतात. ढकलतात म्हणजे विज्ञानामध्ये काय? तर त्याला गतिमान करतात, त्याला गती प्राप्त होते, मग गतिज ऊर्जा. आलं लक्षात? आता एखादा चेंडू आपण पायाने आपण त्याला काय करतो? बल लावतो, आपण त्याला पुश करतो, स्नायू बलाचा वापर करतो आणि चेंडूला गती प्राप्त होते, मग गतिज ऊर्जा. आलं लक्षात? त्यानंतर पुढे आपण पाहूयात उष्णता ऊर्जा. सूर्यप्रकाशामध्ये उष्णता ऊर्जा ही असते. उष्णता ऊर्जा हे एक ऊर्जेची रूप आहे. पहा या ठिकाणी बर्नर सुरू आहे, यामुळे दूध उकळणार आहे, दूध उतू जाणार आहे, कार्य घडून येणार आहे, मग बलामुळे कार्य घडून येते, मग या ठिकाणी ऊर्जा, या ऊर्जेचा वापर करून या ठिकाणी कार्य घडून येणार आहे. पहा आई कुकर लावते, मग कुकर लावल्यानंतर शिट्टी वाजते, शिट्टी वाजते किंवा वरण भात शिजते, हे घडून आलेलं कार्य आहे. मग यासाठी हे वाफेवर शिजत असते. ठीक आहे. मग पाणी जे असते या पाण्याला कुकरमध्ये आपण पाणी टाकल्यानंतर या पाण्याला उष्णता मिळाल्यानंतर हे पाणी उकळते, त्याची वाफ होते आणि ही वाफ वर शिट्टीला ढकलते. वरण भात शिजतो, ठीक आहे. शिट्टी कशी कार्य करते हे मी सांगत आहे. शिट्टीला ढकलते, कार्य घडून येते. या ठिकाणी वाफेची शक्ती तर आहेच, परंतु शिट्टी ढकलण्यासाठी या ठिकाणी वर्क डन झालेले आहे उष्णतेमुळे, उष्णता ऊर्जामुळे. या ठिकाणी पाण्याची वाफ झाली आणि वाफेने शिट्टीला ढकलले. ढकलले म्हणजे काय? सगळी वाफ बाहेर पडते. उष्णता ऊर्जेची रूप आहे. आलं लक्षात? मेणबत्ती, आपण मेणबत्ती लावल्यानंतर प्रकाश सगळीकडे मिळणार आहे, ते मेल्ट होणार आहे. मग या ठिकाणी उष्णतेमुळे तरी मेणबत्ती पेटवली जाणार आहे, पुन्हा ते काय होणार आहे? स्थायूचे द्रव होणार आहे. मग उष्णतेमुळे तुम्ही मेणबत्ती विझवा, उष्णता काढून घ्या, प्रकाश तरी मिळणार नाही आणि पुन्हा मेणबत्ती द्रवाचे स्थायू आपल्याला मिळणार आहे, स्थायू होणार आहे, वर्क डन होणार नाही. उष्णता हे ऊर्जेचे रूप आहे. सूर्यप्रकाशामध्ये अशा प्रकारे आपण बहिर्गोल बिंग घेतलं आणि खाली जर आपण कागद घेतलं, बारीकसा ठिपका, हे बहिर्गोल बिंग पुढे मागे करून बारीक ठिपका घ्यायचा आणि लगेच काही मिनिटांमध्येच आपल्याला या कागदामधून जाळ येताना दिसेल, आपल्याला ठिकाणी अधूर येताना दिसेल. मग हे वर्क डन झालं. कशामुळे झालं? तर सूर्यप्रकाशामध्ये उष्णता ऊर्जा ही असते. आलं लक्षात? त्यानंतर पाहूयात प्रकाश ऊर्जा. आपल्याला माहिती आहे की वनस्पती अन्न तयार करतात, ते स्वयंपोषी आहेत आणि अन्न तयार करण्यासाठी हे सूर्यप्रकाशामधील काय घेतात? सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने प्रकाश ऊर्जेचे रूपांतरण अन्नामध्ये होते. मग हे रासायनिक ऊर्जामध्ये साठवलं जातं. आलं लक्षात? अन्नाचा वापर वनस्पती आणि प्राणी करत असतात. म्हणजे प्रकाश ऊर्जा हे एक ऊर्जेची रूप आहे. त्यानंतर पाहू आपण ध्वनी ऊर्जा. आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे. आपण बॉम्ब वगैरे फोडले, मोठे मोठे लक्ष्मीटोटा फटाके उडवले तर काय होते? खिडक्यांच्या काचांना तडे जातात किंवा आपल्या माळ्यांवरचे भांडे खाली पडतात. अनुभवलेलं आहे ना तुम्ही? भांडे खाली पडतात. म्हणजे कशामुळे? ते ध्वनीमुळे
होते, याला म्हणायचं ध्वनी ऊर्जा. त्यानंतर पहा रासायनिक ऊर्जा. रासायनिक क्रियेमधून मिळणाऱ्या ऊर्जेला म्हणायचं रासायनिक ऊर्जा. लाकूड जळू लागले की आपल्याला उष्णता मिळते, प्रकाश मिळतो, काही काही वेळेला आवाज सुद्धा येतो. तर या लाकडांमध्ये ऊर्जा ही साठवलेली असते. ती ऊर्जा, साठवलेली ऊर्जा या प्रकाशाच्या रूपात, ध्वनीच्या रूपात, उष्णतेच्या रूपात बाहेर पडते. म्हणजे तुम्ही बॅटरी पाहता, लेड ॲसिड बॅटरीमध्ये होणारे जे रासायनिक क्रियेनेच विद्युत निर्मितीही होते. फटाके, तुम्ही ज्यावेळेला फटाके वाजवता त्यावेळेला या फटाक्यांमध्ये रासायनिक ऊर्जा असते. ज्यावेळेला फटाके पेटवले जातात त्यावेळेला आपल्याला उष्णता दिसते, प्रकाश दिसतो आणि ध्वनीसुद्धा ऐकायला येतो. एकदम हे ऊर्जा बाहेर पडतात. ही आहे साठवून ठेवलेली ऊर्जा, त्याला म्हणायचं रासायनिक ऊर्जा. त्यानंतर पुढचं रूप आहे ऊर्जेचे विद्युत ऊर्जा. आपण घरामध्ये टी व्ही चालवतो, हो का नाही, वॉशिंग मशीन चालवतो, मिक्सर चालवतो, इस्त्री चालवतो. मग यामध्ये कोणती ऊर्जा वापरली जाते? विद्युत ऊर्जा वापरली जाते. पहा या ठिकाणी हे विद्युत आपण खांब पाहतो केव्हाही, ह्याच्यावर हे घरामध्ये आपलं वीज सप्लाय होतं आणि मग ह्याच्यामधून विजेचं वहन होऊन या ठिकाणी टेबल लॅम्प किंवा हे विद्युत शेगडी, त्यानंतर हे काय पाणी गरम करायचं जे आहे ते, त्यानंतर हे कॉम्प्युटर, हे टी व्ही, सारे विद्युतवर चालले जाते, विद्युतवर कार्य करत असते. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा आणि यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार, स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा, हे यांचे प्रकार आहेत. ऊर्जेची अशी विविध रूपे आपण दैनंदिन व्यवहारामध्ये याचा वापर करत असतो. आलं लक्षात?